जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावा यासाठी या दोन्ही महापुरुषांनी जो संघर्ष केला, जे वातावरण निर्माण केलं, त्यासाठी 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्त त्यांच्या विचारांना, त्यांच्या प्रतिमाला वंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जो समाजाला संदेश होता की जातीविरहित समाज रचना आपल्या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे आणि मानवता जी आहे की जगामध्ये संघर्ष टळून, कारण आज जगामध्ये युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि म्हणून हा जो संदेश आहे महात्मा फुलेंनी आपले जीवनभर हा संदेश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण महात्मा फुलेंचे सर्वच म्हणजे 1848 ची जी मुलींची पहिली शाळा काढलेली आहे तिथपासनं पूर्ण शेवटपर्यंत त्यांचा जो संघर्ष बघितला आपण आणि त्यांचे विचार बघितले तर एकमेव विचार होते की शिक्षणाने माणूस शहाणा होतो, सुधारतो आणि तो मानवतावादी दृष्टिकोनाकडे जातो, तो सत्याकडे जातो. म्हणजे सार्वजनिक सत्य धर्म स्थापन करण्याचा फुल्यांचा तोच उद्देश होता की जे सत्य आहे ते सर्व समाजाला समजलं पाहिजे, जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, शहाणा करून सोडावं सकळ जग. याच्यासाठीच म्हटलेलं आहे की सत्य जे आहे की आज आपण बघतोय की आपल्या देशातच नाही, म्हणजे 18व्या शतक नाही त्याच्या अगोदरच्या शतकापासून जर बघितलं, आपण अभ्यास केला तर या देशामध्ये जे चुकीचं आहे, खोटं आहे, जे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानांमुळं या ठिकाणी अनेक प्रकारची जी अवनीती आलेली आहे, म्हणजे या ठिकाणचं दारिद्र्य असेल, दुःख असेल, कष्ट आहे, या अज्ञानामुळे आलेला आहे, अज्ञानापायी आलेला आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंचा संदेश आहे की हे जग जर शहाणं झालं, या जगाला जर समजलं की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, तर माणूस माणसाप्रमाणे वागेल आणि या जगामध्ये शांतता सुव्यवस्था नांदेल आणि सुबत्ता प्रत्येक व्यक्तीला येईल. हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पूर्ण जगाला सांगितले. भारताला तर सांगितलेलाच आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नुसता यांचा जो विचार आहे तो केवळ भारतापुरता नाही तर जगातले सर्व जिथे जिथे मानव आहेत त्या मानवाला पोषक असं त्यांचा विचार आहे. त्यांनी आपल्याला जी खूणगाठ दिलेली, आपल्याला जो विचार केलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचं कारणच ते काय की महात्मा फुलेंना जो मार्ग शिक्षणाचा सांगितलं तोच मार्ग बाबासाहेबांना सांगितलं की जर तुम्ही शिकलात तर तुमच्यामध्ये आज जे तुमच्या वाटेला दुःख आलेलं आहे, दारिद्र्य आलेलं आहे आणि ते तुम्हाला जर नष्ट करायचं असेल तर तुम्हाला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, म्हणजे शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच मिलिंद महाविद्यालयाची स्थापना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचे आंदोलन असेल बाबासाहेबांचे सुद्धा, तर ते शिक्षणाबद्दल आणि इथला जो तळागाळातील माणूस आहे त्याला माणसासारखं जगता यावं याच्यासाठी संघर्ष केलेला आहे. ज्याच्यामध्ये काळाराम मंदिर प्रवेश असेल, ज्याच्यामध्ये महाडचा 14 तळाचा सत्याग्रह असेल, हे सगळे सत्याग्रह याचं जर आपण अवलोकन बारकाईने केलं तर त्यांच्या विचाराचा एकच धाग आहे की या देशातला जो माणूस आहे, तळागाळातला सर्वसामान्य माणूस आहे, त्याला माणसासारखं जगता आलं पाहिजे. आणि हा विचार जो आहे तो वैश्विक विचार आहे की एकट्या भारतापुरता नाही, की प्रत्येक जगातल्या प्रत्येक माणसाला माणूस हा इथला केंद्रबिंदू आहे आणि माणूस हा आनंदाने, सुखाने, गुणागोविंदाने राहायला पाहिजे, की तो युद्ध आणि संघर्ष टळला पाहिजे. म्हणजे आज आपण बघतोय की आपण बघतोय की जगाच्या 3ऱ्या महायुद्धाकडे जग जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग या काळामध्ये बाबासाहेबांना आपल्याला म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 जी दीक्षा दिली, इथले जे बहुजन म्हणजे मागासवर्गीय लोक होते आणि यांना इथे दीक्षा दिल्या, त्या दीक्षा देण्याचं कारणच हे होतं की जगाला जर तारायचं असेल, पृथ्वीला जर आपल्याला वाचवायचं असेल तर या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये आज कशाची आवश्यकता आहे की शांततेची, सुव्यवस्थेची, बुद्धाची गरज आहे. बुद्धांचा जो विचार आहे प्रज्ञाशील करुणा, शांतता, करुणा जगामध्ये आपल्याला पसरवता आली पाहिजे. करुणा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण करुणेमुळे काय होणार आहे की जग हे शांत होणार आहे. जर करुणा नसेल, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये बंधुभाव नसेल,
समाजामध्ये एकोपा असला पाहिजे, बंधुभाव असला पाहिजे. जर बंधुभाव नसेल तर जग हळूहळू विनाशाच्या मार्गाकडे जाणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा आणि फुल्यांचा जो विचार आहे तोच महत्वाचा विचार आहे की या जगामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. आणि त्याची सुरुवात म्हणजे भारतापासून केलेली आहे की या भारत देशामध्ये बंधुभाव जे एकोपा, कारण आपल्या या देशामध्ये ज्या जातीयता आहे, रूढी परंपरा आहेत, त्या रूढी परंपरा आणि जातीयतेमुळे काय झालेलं आहे, आपल्या देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून हे नुकसान आपल्याला भरून काढण्यासाठी आपल्याला जातीमध्ये आपल्याला रोटीबेटी व्यवहार करावे लागतील. कारण रोटीबेटी व्यवहार करून इथली जातीविरहित समाज रचना जर आपण नष्ट केली तर खऱ्या अर्थानं फुले, शाहू, आंबेडकर आणि म्हणजे बाबासाहेबांचा आणि फुल्यांचा जो विचार आहे की इथे समता, एक राष्ट्र म्हणून हा देश उभा राहायला पाहिजे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता नसली पाहिजे. म्हणजे अनेक ज्या जाती आहेत, कारण जातीमध्ये इथे संघर्ष आहे. जसं बाबासाहेबांना म्हटलेलं आहे की जाती व्यवस्था एक काय शिडी आहे आणि ज्या बिना शिडीची इमारत आहे की ज्याला पायऱ्या नाहीत, अशा प्रकारची इमारत आहे की त्यातून एका पायरीमध्ये म्हणजे जिथे गेल्याच्या नंतर दुसऱ्या पायरीमध्ये तिथे पायरीच नाही की दुसऱ्या मजल्यावर जाताच येत नाही. आणि म्हणून ही जातीयता आपल्याला नष्ट करायची आहे. त्याच्यासाठी इथे आंतरजाती विवाह जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. जर आंतरजाती विवाह झाले आणि ते पण म्हणजे इथे जे रोटीबेटीचा व्यवहार, आता आपण म्हणतो की रोटी म्हणजे हॉटेल्स वगैरे झालेले आहेत, तिथे जातीयता नष्ट झालेले, असं नाही की माणसांच्या मनामधून आणखी जात नष्ट झालेली नाही. म्हणजे आणखी प्रत्येकाला जातीचा अभिमान वाटतं. खरं तर मी अनेकदा बोलताना सांगत राहतो की प्रत्येक गोष्ट म्हणजे ते जातीचा कशाचा अभिमान आहे की जातीमुळे मला हिंता आली, मला जातीमुळे ओळखलं जातं, की जात ही काही अभिमानाची गोष्ट नाही. आणि म्हणून आपल्याला या देशातली जाती व्यवस्था नष्ट करावी लागेल. एकमेकांमध्ये जास्तीत जास्त आंतरजाती विवाह झाले पाहिजेत. आणि हे जर झालं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना, फुल्यांना जे अपेक्षित होतं तर अशा प्रकारचा समाज की जिथे माणूस हा अत्यंत गुण्यागोविंदाने राहील, आनंदाने राहील आणि त्याची विकास होईल, भरभराट होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त बाबासाहेबांचा विचार, फुल्यांचा विचार आपण या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला तन मन धन म्हणजे असे अनेक कार्यकर्ते या समाजामध्ये घडले पाहिजे. अनेक व्याख्याते तयार झाले पाहिजे की त्यांना चौकातनं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विचार आहे चौकामध्ये या विचाराचे पारायण झाले पाहिजे. कारण इथे कुठल्याही जातीचा द्वेष करणे, कुठल्याही धर्माचा द्वेष करणे हे महात्मा फुल्यांनी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं नाही. तर जाती, दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्यापेक्षा यांचा जो विचार आहे तो मानवतावादाचा विचार आहे. आणि तो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे चौकामध्ये यांच्या विचारांचे पारायण झाले पाहिजेत. असं जर झालं तर खऱ्या अर्थानं जे बाबासाहेबांना, फुल्यांना जे अपेक्षित होतं त्यांचा जो मार्ग होता सत्यवादाचा तो आपण यशस्वी करू शकतो आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो. कारण आजचं जे युद्ध आहे हे युद्ध नक्कीच आपल्याला एका वाईट विनाशाकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून हे विनाशक आपल्याला जर थांबवायचं असेल, या पृथ्वीचं आपल्याला जर जतन करायचं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पेरले पाहिजेत, रुजले पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं 14 एप्रिल आणि 11 एप्रिल हे त्या महापुरुषांच्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वजण समाजातल्या सर्व स्तरातील जे वक्ते आहेत, जे लेखक आहेत, जे कवी आहेत, या लोकांनी जर अशा प्रकारचा विचार समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. आपण या ठिकाणी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी सत्यशोधक दर्पण, आपले आदरणीय समाधान वाणी साहेब, आपले धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू.